आता पाहूया मनसे महायुती सोबतच आहे। काय काय म्हटले राज ठाकरेंनी टॉप 9 बातम्यांमधून पाहूया। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा। लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा। राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या घोषणा। सारे मिळून आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संकल्पबद्ध हो। महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। मी कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचं वक्तव्य। दीड वर्षापासून शिंदे मला एकत्र येण्याचं म्हणत होते, फडणवीसही आपण एकत्र यायला हवं असं म्हणत होते, त्यामुळे काही कळत नसल्यानेच मी अमित शहांना फोन केला। गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं वक्तव्य। 1980 साली बाळासाहेब ठाकरेही इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले। दिल्लीत जाऊन भेट घेण्यात कमीपणा काय? दिल्लीवरील वारीवर सध्या राज ठाकरे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंसारखी मोदींवर टीका केली नाही, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून टीका केली नाही, तर भूमिका पटली नाही म्हणून टीका केली। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्या कितीही संबंध चांगले असले तरीही ज्या गोष्टी चांगल्या त्या चांगलं म्हणतो, अन्यथा टोकाचा विरोध करतो। मोदी शहांच्या कौतुकावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार का? डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार आहेत का? डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावल्याने राज ठाकरे यांचा खोचक टोला। मनसेची वाटचाल सत्तेच्या दिशेने सुरू होईल। राज ठाकरे महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय घेतील। मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य।